चला स्टँजा नंबर सेकंडला सुरुवात करूया आपण. स्टँजा नंबर सेकंड बाळानो, स्टँजा नंबर कोणता? स्टँजा नंबर सेकंड. बघा स्टँजा नंबर सेकंड बाळानो, मार्च 2025 ला पडलेला स्टँजा आहे. स्टँजा नंबर सेकंड आपल्या बोर्ड पेपरमध्ये, बोर्डाच्या परीक्षा प्रश्नपत्रिकेमध्ये मार्च 2025 ला पडलेला ही स्टँजा आहे. जर तुम्ही पाहू शकतात, खात्री करण्यासाठी तुम्ही मार्च 2025 चे क्वेश्चन पेपर पाहू शकता तुम्ही. त्या ठिकाणी तुम्हाला हा स्टँजा तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी. बघा, रीड द एक्स्ट्रॅक्ट केअरफुली अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज. तर स्टँजा वाचा आणि ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. 5 मार्कासाठी स्टँजा असतोय त्या ठिकाणी. बघा काय म्हणलं, A1 ला किती मार्क बाळानो? 5 पैकी 2 मार्क इथं. बरोबर आहे. तर या ठिकाणी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडा. प्रत्येकाला 2-2 पर्याय दिलेत बाळानो या ठिकाणी. तर त्याच्यामध्ये बघा पहिलं वाक्य, द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द डॅश 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 डॅश. तर मॉर्निंग पहिला ऑप्शन आहे बेटा, मॉर्निंग, MORNING, मॉर्निंग. पहिला काय येईल बाळानो? मॉर्निंग येईल. बरोबर आहे. नेक्स्ट नंबर सेकंड, द पोएट आस्क फॉर सीड्स ऑफ मूनलाइट. सनलाइट नाही बाळानो, तर मूनलाइट आहे. सीड्स ऑफ मूनलाइट, MOONLIGHT, मूनलाइट. नंबर 3, द होल विलेज गोज टू डॅश 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 टू वर्क डेली. वीकली नाही बाळानो, तर डेली आहे, DAILY, डेली आहे. नंबर 4, द पोएट वॉन्ट्स टू सॉ सीड्स ऑन द साइड्स ऑफ द रोड नाही, तर पाथ आहे, PATH असं आहे बाळानो त्या ठिकाणी. इथं आपली A1 ची ऍक्टिव्हिटी संपलेली आहे. A1 ची ऍक्टिव्हिटी संपलेली आहे बाळानो. नेक्स्ट मध्ये स्टँजा दिलेला असतो, स्टँजा दिला आपण. आता बाळानो इथं A2 ची ऍक्टिव्हिटी, A2 मध्ये काय म्हणले बघा बाळानो, A2 मध्ये काय म्हणलेलं आहे? तर A2 मध्ये डिस्क्राईब द रूट इन द पोएम फ्रॉम द सिटी टू विलेज. या कवितेमध्ये शहरापासून ते खेड्यागावापर्यंत जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं वर्णन करा. तर रस्ता कसा बाळानो? संध्याकाळच्या वेळी अंधारानं माखलेला असतोय आणि रस्त्यावर त्या ठिकाणी विंचू, साप त्या ठिकाणी पडलेले असतात. त्याच्यामुळे तो रस्ता धोक्याचा बनलेला असतोय. त्या रस्त्यावरून जाणे येण्या करण्यासाठी कुठल्या प्रकारचं वाहन नाही, अशा प्रकारचं त्या पोएमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर तेच आपल्याला त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. तर लिहून घ्या बाळानो. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं, आपल्या स्टँजामध्ये जर पाहिलं बाळानो, आपण आपल्या स्टँजामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी इथं का, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. लिहून घ्या, ते लिहून घ्या बाळानो. त्या ठिकाणी लिहून घ्यायचंय, द रूट इज, लिहून घ्या पूर्ण, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, पूर्णविराम, देर इज नायदर बस nor cart to travel from city to that village. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी आपण घेतलेली आहे. बरोबर. काय म्हणलं बाळानो? त्या रस्त्याचं वर्णन करा म्हणलेलं आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तो रस्ता अतिशय धोकादायक आणि विंचू सापानं भरलेला आहे. देर इज नायदर बस नॉर कार टू ट्रॅव्हल फ्रॉम सिटी टू दॅट विलेज. आणि त्या शहरापासून ते खेडेगावापर्यंत जाणे येण्या करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं वाहन नाही, असं इथं वर्णन केलं होतं. ते आपण इथं लिहिलेलं आहे. आता बाळानो A3चा प्रश्न किती मार्कासाठी असतो? स्टँजामध्ये 1 मार्कासाठी असतो. तर काय म्हणलं बाळानो? राईट युअर ओन रायमिंग वर्ड्स. ओन म्हणले की स्वतःच रायमिंग वर्ड्स, स्टँजा मधून नाही. ओन रायमिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग, खाली शब्दासाठी स्वतःच रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? शेवटचा उच्चार सारखा निघाला पाहिजे. बरोबर आहे. आता लाईटचं नाईट, NIGHT, नाईट.
स्काईज स्काईज SKIES स्काईज हा झाला स्टँजा नंबर 2. पॅटर्न इथे दिलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थित त्याला पाठ करायचे, तोंडपाठ करायचे आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाची तयारी त्या ठिकाणी करायची आहे चांगले मार्क घेण्यासाठी इंग्लिशमध्ये. तर बघूया आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न 2026-27. हो का, क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन कंटेंट त्याच्यामध्ये काय विचारतात, ते किती मार्काला आहे आणि ते किती मिनिटांमध्ये सोडवायचे असं इथं आपण या ठिकाणी टेबल दिलेला आहे. तर बाळांनो वेळ न घालवता पाहूया आपण. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए लँग्वेज स्टडी 8 मार्क 16 मिनिटांमध्ये सोडवायचे. क्वेश्चन नंबर फर्स्ट बी लँग्वेज स्टडी 2 मार्क 4 मिनिटांमध्ये सोडवायचे. आता आलं क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 ए सीन पॅसेज पहिला 10 मार्क 20 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 2 बी सीन पॅसेज सेकंड 10 मिनिट 20 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 3 ए स्टांजा पोएम मधून 5 मार्कासाठी 10 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 3 बी अप्रिशिएशन ऑफ पोएम मधूनच असेल 5 मार्कासाठी 10 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 4 ए अनसीन पॅसेज 10 मार्क्स 20 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 4 बी समरी रायटिंग 5 मार्क 10 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 5 ए लेटर रायटिंग 5 मार्कासाठी 10 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 5 बी डायलॉग रायटिंग 5 मार्क्स 10 मिनिटांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 ए इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 5 मार्क 10 मिनिटांमध्ये सोडवायचे. क्वेश्चन नंबर 6 बी एक्सप्लेन द थीम 5 मार्क 10 मिनिटांमध्ये सोडवायचे. क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन 5 मार्कासाठी 10 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवायचं आहे. हे पूर्ण क्वेश्चन पेपर पॅटर्न तुम्हाला पाठ करायचंय, त्याच पद्धतीने तुम्हाला बोर्डामध्ये प्रश्नपत्रिका येणार आहे. याचं पाठ करून त्या पद्धतीने तुम्ही अभ्यासाला लागायचं आहे.